कोपरगावला मिळणार दुसरा आमदार। विधान परिषदेसाठी भाजपकडून विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे। भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। या निर्णयामुळे कोपरगावला आता दुसरा आमदार मिळणार आहे। विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने कोल्हे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। 28 एप्रिल रोजी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आपल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात आली। या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर विवेक कोल्हे यांचे नाव असून त्यांच्यासोबतच राज्यातील इतर अनुभवी नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे। भाजपच्या या निवडीतून आगामी निवडणुकांचे समीकरण आणि अनुभवी व तरुण चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून येत आहे। जाहीर करण्यात आलेल्या यादीत खालील 5 नेत्यांचा समावेश आहे: सुनील विनायक कर्जतकर, श्रीमती माधवी नाईक, संजय नथुजी भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद शांताराम जठार यांची नावे आहेत। विवेक कोल्हे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळत पक्षश्रेष्ठीच्या विनंतीला मान देऊन निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर त्यांना विधान परिषदेचा शब्द देण्यात आला होता। विवेक कोल्हे यांनी सहकार क्षेत्र आणि युवकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे काम केले आहे। विशेषतः नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे उत्तर नगर जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विधान परिषद निवडणुकीच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। या 5ही जागांसाठी लवकरच मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। भाजपच्या या 5 स्टार फळीमुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून आता सर्वांचे लक्ष प्रत्यक्ष निवडणूक आणि निकालानंतरच्या राजकीय घडामोडींकडे लागले आहे।